साताऱ्यातील गाजलेल्या यशवंत बँक घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली असून मुख्य आरोपी शेखर चरेगावकर याला अखेर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सहकार परिषदेचा माजी अध्यक्ष तसेच भाजपाच्या अनेक नेत्यांच्या जवळचा शेखर चरेगावकर आहे. गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेल्या चरेगावकरचा थांगपत्ता नव्हता. आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कराड तालुक्यातील विंग गावातून ताब्यात घेतले असून कराड कोर्टाने 2 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यशवंत बँकेत तब्बल 112 कोटी रुपयांहून अधिक रकमेची अफरातफर केल्याचा आरोप असून सुमारे 50 जणांविरोधात कराड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. काही दिवसांपूर्वी ईडीची चरेगावकरांच्या बंगल्यावर आणि यशवंत बँकेच्या फलटण शाखेवर धाड टाकून तपासणी केली होती. या कारवाईमुळे राज्यातील बँकिंग क्षेत्रात खळबळ उडाली आहे. द बेस्ट थिंग टीम कराड.